प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुक्ताने सागरबरोबर असलेलं प्रेम व्यक्त केलेलं असं आणि तेवढ्यातच आधी तेथे आलेला असो, तो देखील पिगी बँक घेऊन आणि म्हणत असो की प्लीज माझ्या बाबांना माझ्यापासून दूर करू नका, आमची फॅमिली तोडू नका। तेवढ्यातच मुक्ताच्या हातातली जी फोटो फ्रेम असते ती खाली पडलेली असते, ती पहिल्यांदाच आता व्यक्त होणार असते। परंतु त्याच वेळेला आधी आलेला असो, आधीची अवस्था तिने बघितलेली असते, त्याने बिछाणामध्ये सुसू केलेली असते आणि त्यामुळे तो बाथरूममध्ये जाऊन ती बेडशीट धुवत असतो आणि हे मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं। तो रडत बसलेला असतो आणि एकटा खूप रडतो। त्यावेळेला मात्र त्याची अवस्था तिला काही बघवत नसते। ती म्हणत असते की मी तुला अजिबात घराबाहेर काढणार नाहीये, पण तू एवढा का घाबरलेला आहे? मला जर वाटलं असतं ना तर मी खरोखर माझ्या मिठीत देखील घेतलं असतं, परंतु तुला ते चालत नाही आहे। म्हणूनच ती म्हणत असते काय करायचं बरं? आता सागरने तिला सांगितलेलं असं की एकदा तरी तुम्ही स्पष्ट बोला, तुमचं माझ्यावर प्रेम आहे। मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही कधीच सांगत नाही। मुक्ताने विचार केलेला असो, परंतु अशा वेळेला आदित्य मध्ये आल्यामुळे आता मुक्ता खरोखर व्यक्त होणार का? सागरबरोबर तिचं जे काही प्रेम आहे ते देखील आता ती लपवणार का? मुक्ता आदित्यचा विचार करून सागरबरोबरचं प्रेम व्यक्त करणार का, हे पाहणं देखील आता खूप छान ठरणार आहे। मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलेली आहे।